तव दास दास म्हणता, माते कशाचे भय. रामा जाईन ज्या स्थळी सुखघना, होईल तेथे जय. रामाया भुवनात्रयी तुझविणा, नाही दुजा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करीशी, तू तात मी बालक. सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाजवी प्रेमरसा, महाराजया सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय. सज्जन हो, नमस्कार. सद्गुरु समर्थ रामदास स्वामींच्या वाङ्मयातील अनेक प्रकार, त्याचा अभ्यास व्हावा, त्यावर चिंतन व्हावं या दृष्टीने संत समागम या लाईव्ह फेसबुक पेजचे सूत्रधार आदरणीय प्रवीणजी शास्त्री दिवाकर यांनी हे व्यासपीठ आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे. या व्यासपीठाच्या माध्यमातून आपण सध्या समर्थ रामदास स्वामींनी टाकळी येथे साधनेच्या काळामध्ये, त्या साधना काळातील उत्तर रंगात उद्धव स्वामी आणि इतर शिष्यांना जो उपदेश केला तो 21 समासी अर्थात जुना दासबोध आपण या ग्रंथाचं चिंतन करतो आहोत. या 21 समासी ग्रंथाचा अभ्यास करतो आहोत. सध्या आपण या ग्रंथातील 12वा समास पाहतो आहोत आणि कालपर्यंत आपण 45 ओव्या काल पाहिल्या होत्या आणि श्रवणाचं महत्त्व समर्थ रामदास स्वामी या ठिकाणी सांगतायत. आपल्या अवगुणांचा त्याग करावा, इतरांच्या गुणांना पाहून समजून ते गुण अंगीकारावेत. त्यानंतर अध्यात्म ग्रंथाचा शोध घ्यावा, अद्वैत प्रतिपादन करणाऱ्या ग्रंथाचा शोध घेऊन
त्या ग्रंथाचं वाचन, चिंतन, निरूपण करण्याचा प्रयत्न करावा आणि नित्य नियमाने त्याचं श्रवण करावं, त्याचं वाचन करावं. दिखाव्यासाठी म्हणून करू नये असे समर्थ रामदास स्वामी आपल्याला या ठिकाणी सांगतायत. 45 ओवीपर्यंत आपण काल पाहिलं होतं. त्या पुढच्या ओव्यांचा विचार आज आपण आजच्या सत्रामध्ये करूया. श्रीराम समर्थ. श्रीराम. ते कर्म जाण दुणावले, ईश्वरे ओझे घातले, का ते शब्द ज्ञान आले, वाचाळपण करावया. श्रीराम. श्रवण केलिया क्रिया पालटे, दिवसेंदिवस देह बुद्धी सुटे, तरीचा भवमळ तुटे, अनंत जन्मांतरीचा. श्रीराम. भक्ती वैराग्य आणि ज्ञान, तेची ग्रंथी समाधान, शृंगारी ऐकताची मन, घालू नको सर्वथा. श्रीराम. शृंगारी ऐकता काही, समाधान होणार नाही, हे तू विचारून पाही, खरे की खोटे. श्रीराम. समर्थ आता या ठिकाणी या पुढच्या ओव्यांमध्ये ग्रंथांचं श्रवण करत असताना, प्रवचनाचं श्रवण करत असताना, निरूपणाचं श्रवण करत असताना त्या वक्त्यांनी, कीर्तनकारांनी, प्रवचनकारांनी काय पथ्य पाळली पाहिजेत ते आपल्याला सांगतायत. श्रोता आणि वक्ता या दोघांनीही पाळवायची पथ्य आहेत. समर्थ म्हणतात, ते कर्म जाण दुणावले, ईश्वरे ओझे घातले, का ते शब्द ज्ञान आले, वाचाळपण करावया. नुसती शाब्दिक पोपटपंची करून, अनेक ग्रंथांचे संदर्भ काढून ते फक्त बोलत राहिल्याने काही उपयोग होणार नाही. ते आपल्या आचरणात आलं पाहिजे. मी जे आज वाचलेलं आहे, मी जे काही आज ऐकलेलं आहे, ते मी माझ्या आचरणात आणलंय का नाही? जर ते केलं नाही तर समर्थ म्हणतात, ते कर्म जाण दुणावले. तुझं जे कर्म आहे, कर्माचा त्याग करून चालेल का? कर्म केलंच पाहिजे. कर्म, विकर्म आणि अकर्म. आम्हाला काय करायचंय? कर्म ते करावंच लागतं. अकर्म म्हणजे वेद आणि ग्रंथांनी जे करू नये सांगितलंय ते जर केलं तर त्याला ते अकर्म असं म्हणतात. आणि विकर्म केवळ कर्म या भावनेने केलेलं आहे, कुठली अपेक्षा न ठेवता केलेलं आहे. समर्थ म्हणतायत, ईश्वरे ओझे घातले, भगवंतावरच त्याचा लोड केला. जे श्रवण केलं, जे अभ्यास केला, जी बडबड केली, जे शब्दज्ञान दाखवलं, ते फक्त दिखावा म्हणून जर उभं केलं तर आपलं कर्माचा भोग वाढला आहे हे नक्की समजावं. आणि मग भगवंतावर घातलेलं ओझं तो काही त्याच्या डोक्यावर ठेवून घेतो का? तो ते ओझं आपल्याला साभार परत करतो, सव्याज परत करतो. त्याला काय करायचंय? आणि मग आम्हाला पुढल्या जन्मामध्ये ते व्याजासहित सगळं फेडत बसावं लागतं. समर्थ म्हणतात, तैसे पारमार्थिक जन तयास नसता आत्मज्ञान, ग्रंथवाचिता समाधान होणार नाही. श्रीराम. जोपर्यंत आत्मज्ञानाची प्राप्ती आणि लालसा मनात उत्पन्न होत नाही, जोपर्यंत आपल्या आचरणात आपण जे श्रवण केलंय, ज्याचं वाचन केलेलं आहे ते उतरत नाही, तोपर्यंत
त्याचं समाधान, त्या ग्रंथाच्या वाचनाचं समाधान होणार नाही. नव्या दासबोधामध्ये समर्थ सांगतायत, श्रवण केलिया क्रिया पालटे, दिवसेंदिवस देह बुद्धी सुटे, तरीचा भवमळ तुटे, अनंत जन्मांतरीचा श्रीराम. आपल्याला जे श्रवण केलंय त्याच्याने जर आपल्या क्रियेमध्ये, आपल्या बोलण्यामध्ये, वागण्यामध्ये, चालण्यामध्ये, आचरणामध्ये जर फरक पडणार नसेल, तर असं समजलं पाहिजे की आपली देहबुद्धी अजून सुटलेली नाहीये. आम्ही अजूनही मी, माझं कुटुंब, माझं घर याच्यातच अडकून पडलेलो आहोत. समर्थ म्हणतात, ऐसे सांगावे ते किती, आवडी सारखे ऐकती, नाना पुस्तके वाचिती, सर्व काळ श्रीराम. लोकांकडे कधी कधी गेलो की लोक दाखवतात, माझ्या घरामध्ये ग्रंथ संपदा आहे, या तुम्हाला दाखवतो. तिथे गेल्यानंतर काय, सगळ्या कथा कादंबऱ्या आहेत. अनेक वर्षांपासून दिवाळी अंक साठवून ठेवलेले आहेत. सगळं ललित साहित्य आहे. उपयोग काय? समर्थ म्हणतात, अशी पुस्तकं खूप वाचली पण आत्मज्ञानापर्यंत गेलाच नाही तर उपयोग काय त्या वाचण्याचा? ऐसे सांगावे ते किती. अशा लोकांना किती सांगावं की अद्वैत ग्रंथ हातात घ्या, अद्वैत ग्रंथाचं श्रवण करा, पारमार्थिक ग्रंथ हातात घ्या, त्याशिवाय सुख आणि समाधान मिळणार नाहीये. नवीन नवीन ललित साहित्य हातात घ्यायचं, कथा कादंबऱ्या वाचायच्या, मास्टर अर्नाळकरांच्या काय त्या पुस्तकं वाचायची, त्यातून काय समाधान मिळेल? ऐसे सांगावे ती किती, आवडी सारखे ऐकती. त्यांना त्यांच्या आवडीप्रमाणे ऐकायचं आहे. नाना पुस्तके वाचिती, सर्व काळ कायम हातात पुस्तक आहे. पण कोणतं पुस्तक आहे? दिवाळी अंक आहेत, कथा कादंबऱ्या आहेत. त्या वाचून काय उपयोग आहे? जो दुर्बुद्धी दुरात्मा तोची होय पुण्यात्मा, अगाध श्रवणाचा महिमा बोलिला न वचे श्रीराम. कसं वाचन केलं पाहिजे? कशाचं श्रवण केलं पाहिजे? जो दुर्बुद्धी दुरात्मा, जो बद्ध आहे, देहबुद्धीनी बांधलेला आहे, त्याच्या मनात चांगले विचार येत नाहीत, कायम तो दुसऱ्याचा अहित चिंततो, आपला स्वार्थ पाहतो, परमार्थाची काही त्याला गोडी नाहीये. समर्थ म्हणतात, अगाध श्रवणाचा महिमा बोलिला न वचे. पण अद्वैत ग्रंथांचं श्रवण करणं, ठरलेल्या वेळी करणं, त्याचा इफेक्ट किती आहे तो सांगून समजणार नाही. तो कशाने बोलता येणार नाही. ठाईचे खळ चांडाळ तेची होती पुण्यशीळ, ऐसा गुण तत्काळ श्रवणाचा श्रीराम. क्रिया पालटे तत्काळ. श्रवण केरिया क्रिया पालटे. क्रिया पालटली पाहिजे, आचरणात फरक पडला पाहिजे. पत्रद्वारा दासबोध अभ्यास 3 वर्ष केलं. समर्थ विद्यापीठाच्या परीक्षा 4 वर्ष दिल्या. दासबोध सखोल अभ्यास 7 वर्ष केला. आचरणात फरक पडलाय का? आजही आम्हाला निंदा दुसऱ्यांची करावी वाटते. आजही आमच्या अंतःकरणात परोपकार वृत्ती जागृत होत नाहीये. आजही आमच्या अंतःकरणामध्ये पारमार्थाची धारिष्ठ्य येत नाहीये. आमच्या अंतःकरणातली विषय वासना मोडत नाहीये. पालच्या घड्यावर पाणी. सगळी वर्ष वाया गेली. श्रवण केलिया क्रिया पालटे, दिवसेंदिवस देह बुद्धी सुटे.
कपाटं भरलेली आहेत साड्यांनी. गडबडीत काही पाहिजे म्हणून हात घातला तर सगळी थप्पीच्या थप्पी अंगावर साड्यांची पडते. कपाट उघडल्याबरोबर सगळ्या साड्या अंगावर पडतात. असं होतंय का नाही आमच्या जीवनात? आता आम्हाला एवढ्या साड्या नको आहेत असं कधी वाटेल? ज्या दिवशी वाटेल त्या दिवशी आपण समजलं पाहिजे की आता आध्यात्मिक प्रगतीच्या पहिल्या वर्गामध्ये मी बसलेलो आहे. श्रवण केलिया क्रिया पालटे, दिवसेंदिवस देह बुद्धी सुठे. सोनं घ्यायचंय, कपडे घ्यायचेत, घरात सत्यनारायणाची पूजा जरी असली तरी पण ब्युटी पार्लरकडे जाऊन यायचंय. मी फक्त एकतर्फी टीका करतोय अशातला भाग नाहीये. पण एवढं फॅड अजून पुरुषांमध्ये आलेलं नाहीये. किती मोठा कार्यक्रम असला तर तो काय असं फेशियल करून घेईल असं मला वाटत नाही. दिवसेंदिवस देह बुद्धी सुटे, हळूहळू शनाय शनाय आस्ते आस्ते. हे आम्ही त्रयस्थ साक्षी भावनेने आमच्याकडे पाहता आलं पाहिजे. दासाचा अभ्यास करण्याच्या पूर्वी, पदाचा अभ्यास करण्यापूर्वी, समर्थ विद्यापीठाचा अभ्यास करण्यापूर्वी मी कसा होतो, मला काय अपेक्षित होतं. शर्ट इन केल्याशिवाय बाहेर पडणे नाही, शूज घातल्याशिवाय बाहेर पडणे नाही, भांगपट्टी केल्याशिवाय बाहेर पडणे नाही. असं होतं का नाही? आता हे कमी झालंय का? देहासक्ती संपलीये का नाही? हा, याचा अर्थ गचाळ कपडे घालावे, तोंड मळकं ठेवावं, झोपेतून उठल्यासारखं वागावं, केस अस्ताव्यस्त असावेत असं नाहीये. दंत चक्षु आणि घ्राण, पाणी वसन आणि चरण, सदा सर्वदा जयाचे मळीन, तो एक मूर्ख श्रीराम. आरोग्याचा साधा सुधा सोपा नियम समर्थ दासबोधात सांगतायत. प्रातःकाळी उठावे, मग दिशेशी दुरी जावे, जे कोणासी नठावे. कसं सांगितलंय? आज आमच्या वागण्यात बदल झालाय का? आम्हाला हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे. आमचा हव्यास संपलाय का नाही? दिवसेंदिवस सांगितलंय समर्थांनी. एकदम सांगितलंय का? नाही, त्यांना माहिती आहे नाही होणार. जन्मोजन्मीचे पडदेत ना, एका जन्मात आणि एका काही वर्षांमध्ये कसं काय संपेल ते? तरीच हा भवमळ तुटे. भवसागरातला जो मळ आहे तरच तो तुटेल, नाही तर त्याची पुट अंगावर चढतातच. उन्हाळ्यामध्ये कधी असा अंगावर, मानेवर, पाठीवर हात फिरवून बघा, कशा मळाच्या नेवाळ्या निघतात का नाही? मला ते निघतात बाबा. मी विचार करतो की कुठून एवढी घाण आपल्या अंगावर चढली. मळ निघतोय, आपण अंगाला घासलं तर आपण तर मातीत गेलो नाही, कुठे बाहेरही जायचं काम नाही, 4-4 दिवस बाहेर पडायचं काम नाहीये. सध्या कोरोनाचं पिरियड आहे, तरी पण अंगावर एवढा मळ येतो कुठून? हे या म्हणजे दररोज घासतोय अंगाला, तर ही अवस्था आहे. आमची किती जन्म झाले, किती योनींमधून आमचा प्रवास झाला. तो भवमळ कधी संपेल? तेव्हाच संपेल. समर्थ म्हणतात, श्रवण केलिया क्रिया पालटे, दिवसेंदिवस देहबुद्धी सुटे, तरीच हा भवमळ तुटे अनंत जन्मांतरीचा.
म्हणून समर्थ म्हणतात, ठाईचे खळ चांडाळ तेची होती पुण्यशीळ, ऐसा गुण तत्काळ श्रवणाचा. असं श्रवण असलं पाहिजे, अद्वैत ग्रंथाचं श्रवण. ती कथा आपल्याला माहिती आहे का नाही? एका वैज्ञानिकाच्या बाबतीत झालेली आहे. कुणी न्यूटनच्या बाबतीत सांगतं, कुणी कुणाच्या बाबतीत सांगतं. सुनील दादांनी कथा सांगितलेली आहे त्यांच्या छोट्या पुस्तकांमध्ये. श्रवण कसं असलं पाहिजे. त्या ड्रायव्हरला, आयझॅक न्यूटनच्या ड्रायव्हरला आयझॅक न्यूटन जे भाषण करायचं ते मुख पाठ झालं ऐकून ऐकून. कुठेही निघाले. सापेक्षतावादाचा सिद्धांत आयझॅक न्यूटननी मांडलेला. लोक लांब लांबून बोलवायचे भाषणासाठी. ठरलेलं भाषण, ते भाषण करायचं. लोकांनी प्रश्न विचारायचे, तेही ठरलेले असायचे. एखादे दोन प्रश्न त्याला ट्रिकी असायचे. शिष्या घेतले आडराना असे समर्थांच्या भाषेमध्ये सांगायचं तर. आणि मग ते ड्रायव्हरला पाठ झालं सगळं. एके दिवशी प्रसंग असा घडला की एका ठिकाणचं बोलावणं आलं. ठिकाण लांबचं होतं, पण सकाळपासून न्यूटन सरांना टेम्परेचर वाढलं, ताप आला, कणकणी आली. ड्रायव्हरला माहिती होतं की आज संध्याकाळी जायचंय. नेहमीप्रमाणे तो आला, गाडीची साफसफाई केली, मध्ये आला. सर निघायचंय का म्हणाला. ते म्हणाले, अरे आज मला दुपारपासून ताप आलाय, कणकणी पण आली आहे, मला काही उभा राहून बोलणं शक्य होणार नाही आज. पण म्हणले त्या लोकांचा हिरमोड होईल, त्यांना वाईट वाटेल. ड्रायव्हर म्हणाला, एक काम करूया का. ते म्हणले काय. तो म्हणला, तुम्हाला तिथं ओळखणारं कुणी आहे का. ते म्हणले, अरे कोण ओळखतंय मला, एवढ्या लांब गाव आहे म्हणले ते. तो म्हणला, बघा तिथं तुम्हाला कुणी ओळखत नाही. प्रवचनाची वेळ, तुमच्या भाषणाची वेळ संध्याकाळची आहे. एक काम करूया, मला तुमचं भाषण पाठ झालंय, मी भाषण करतो म्हणला. आयझॅक न्यूटन चकित झाले. ते म्हणाले, काय म्हणतो. तो म्हणला, बोलून दाखवू का. तुम्ही फाड फाड फडफड बोलायला चालू केलं. आयझॅक न्यूटननी तोंडात बोटं घातली. 5 मिनिट ऐकलं. ते म्हणाले, थांब, आता मला लक्षात आलं म्हणले, तुला पाठ झालंय सगळं, चल म्हणले. आयझॅक न्यूटन मागे बसले. ड्रायव्हर गाडी घेऊन निघाला. गावाच्या वेशीजवळ आले की ड्रायव्हर म्हणाला, सर आता थांबा, आता एक काम करा, तो तुमचा कोट मला द्या, मी कोट घालून मागे बसतो आणि तुम्ही गाडी चालवा. आता मी आयझॅक न्यूटन बनून बसणार आहे, तो कोट मला द्या, तुम्ही माझे ड्रायव्हर आहात. ती गाडी आली त्या गावामध्ये. लोकांनी दारं वगैरे उघडली. त्या ड्रायव्हरलाच आयझॅक न्यूटन समजून त्यांनी त्यांचं आगत स्वागत केलं, आतिथ्य केलं, वर नेऊन बसवलं व्यासपीठावर. भाषणाला सुरुवात झाली. खाड 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 40-45 मिनिट भाषण केलं आयझॅक न्यूटननी. आयझॅक न्यूटनच्या वेशामध्ये असलेल्या त्या ड्रायव्हरनी सापेक्षतावादाचा सिद्धांत मांडला. लोक म्हणाले, काही प्रश्न असतील तर विचारा. आयोजक म्हणाले, लोकांनी प्रश्न विचारले, त्याची उत्तरं दिली. एक प्रश्न असा आला की जो ट्रिकी होता, वेगळ्या पद्धतीचा प्रश्न आला. आता त्या ड्रायव्हरची पंचायत झाली, पण ड्रायव्हर मोठा करामती आहे. क्रिया पालटे तात्काळ. तो म्हणाला, अहो हा प्रश्न तर एवढा सोपा आहे की याचं उत्तर माझा गाडीमध्ये बसलेला ड्रायव्हर पण देईल. लोक म्हणाले, बोलवा म्हणले ड्रायव्हरला. आयझॅक न्यूटन आले, ड्रायव्हरच्या वेशामध्ये होते ते, आणि त्यांनी त्या प्रश्नाचं उत्तर दिलं. सभा संपली, टाळ्यांचा कडकडाट झाला. आमची क्रिया किती पालटली आहे विचार केला पाहिजे. देहबुद्धी किती सुटली आहे. तो ड्रायव्हर दुसऱ्या दिवशीपासून न्यूटन म्हणून फिरू लागला का. नाही, पुन्हा तो ड्रायव्हर म्हणूनच बसला. समर्थ दासबोधामध्ये म्हणतात, श्रवण मनन निजध्यास प्रचितीने वाणता विश्वास,
रोकडा साक्षात्कार सायास करण्याची न लगे श्रीराम. परमार्थाच्या 4 पायऱ्या आहेत: श्रवण, मनन, निधिध्यास, आत्मसाक्षात्कार. श्रवण मनन निधिध्यास प्रचितीने बाणता विश्वास, रोकडा साक्षात्कार सायास करण्याची न लगे. काहीच कष्ट करायची गरज नाही. जे ऐकलंय अद्वैत ग्रंथ, ज्याचं श्रवण केलंय, त्याचं चिंतन झालं पाहिजे. निधिध्यास ते आचरणात आलं पाहिजे. भगवंत स्वतःहून समोर प्रकट उभा होतो. काही करायची गरज नाही. सायास म्हणजे कष्ट. काही प्रयत्न करू नका, समर्थ सांगतायत. जेथे नाही नित्य श्रवण ते जाणावे विलक्षण, तेथे साधके एक क्षण क्रमुनये सर्वथा श्रीराम. जेथे नाही नित्य श्रवण, 13 महिन्याचा काळ उलटून गेला. आपलं दररोजचं श्रवण आहे. समर्थांच्या वाङ्मयावर कुणी ना कुणीतरी बोलतंय. दासबोध, आत्माराम, मनाचे श्लोक, समर्थांचं नीतिशतक, समर्थांची 11 मारुती, समर्थ रामपंचायतन, समर्थ पंचायतन, कितीतरी विषय आपण या ठिकाणी अभ्यासले. समर्थ म्हणतात जेथे नाही नित्य श्रवण ते जाणावे विलक्षण, तेथे साधके एक क्षण क्रमुनये सर्वथा. आता आपण सगळे साधक आहोत. आपण आपल्या घरामध्ये राहतो. आपलं नित्य श्रवण आहे, आपलं नित्य वाचन आहे. रोज एक समास वाचल्याशिवाय मी झोपी जाणार नाही, अशी प्रतिज्ञा आपल्याला करता येईल. यावर्षी करूया. मला माहिती आहे बरेच जण आपल्या या व्यासपीठावरचे दररोज समास वाचणारे आहेत, 2 समास वाचणारे आहेत, उपासना करणारे आहेत, मला माहिती आहे. पण काही मंडळी अशी आहेत की त्यांना या उपासनेचा, दासबोध वाचनाचा वारा सुद्धा लागलेला नाहीये. आता देवशयनी एकादशी आहे 20 तारखेला. त्या दिवसापासून चातुर्मास आरंभ होतो आहे. रोज एक समास मी वाचीन असं ठरवायला काही हरकत आहे का? जर आम्ही त्या घरामध्ये राहतून तिथं जर श्रवण घडत नसेल तर समर्थ काय म्हणतात, तेथे साधके एक क्षण क्रमू नये. एक क्षण सुद्धा त्या घरामध्ये राहू नये जिथं नित्य वाचन नसेल, जिथं नित्य श्रवण नसेल तिथं. मग आता हे आपण कधी करणार? जर त्या घरामध्ये तुम्हाला राहायचं असेल तर दररोज एक समास वाचला पाहिजे. 20 तारखेचा शुभारंभ ठेवा, मुहूर्त ठेवा. चातुर्मासारंभ आहे, देवशयनी एकादशी आहे. देवशयनी एकादशी म्हणजे आपली धारणा अशी आहे की देव तेव्हा झोपी जातात. मग कोण जागे राहिलं पाहिजे? देवच जर झोपले तर मग आपण जागे राहायला नको. मग जागे राहायचं म्हणजे काय? डोळे उघडे ठेवून बसायचे का? रात्री झोपायचं नाही का? आमचं श्रवण झालं पाहिजे, बुद्धीला तेज मिळालं पाहिजे. गात्र गलित झाली असतील तर हरकत नाही. किती लोक आहेत? 70, 80, 85, 90. पण आत्मा सतेज असला पाहिजे, बुद्धी सतेज असली पाहिजे. मृत्यू निरूपणामध्ये समर्थ काय सांगतायत? दिवसा मरण येणं म्हणजे काय? बुद्धी सतेज असणं आहे, दृष्टी सतेज असणं आहे. उत्तरायण म्हणजे काय? उत्तरेकडे निघालेलं असणं, ऊर्ध्वमुख. अशा त्या पाठीमागच्या संकल्पना आहेत. पुढे समर्थ काय सांगतायत? भक्ती, वैराग्य आणि ज्ञान तेची ग्रंथी समाधान, शृंगारी कैकताची मन घालू नको सर्वथा श्रीराम. शृंगारी कैकता काही समाधान होणार नाही, हे तू विचारून पाही खरे की खोटे श्रीराम. शृंगारी श्रवण करावे तेथे साधके काय घ्यावे,
सीधे समाधानापासून चवावे रसवृत्ती लोधलिया श्रीराम. अनेक रसांचं सेवन करत राहणं म्हणजे श्रवण नाहीये. भक्ती, वैराग्य आणि ज्ञान तेची ग्रंथी समाधान. शृंगारिक ऐकताची मन घालू नको सर्वथा. काय काय विक्षेप येऊ शकतात, काय काय हर्डल्स येऊ शकतात, काय काय संकट येऊ शकतात. दासबोधामध्ये समर्थ म्हणतात, विषयी लोक श्रवणी येती ते बायकांकडेच पाहती, चोरटे चोरून जाती पादरक्षा श्रीराम. लोक श्रवणाला बसलेले आहेत. काही माणसं जिकडे महिला बसलेल्या आहेत तिकडे बसतायत, तिकडे बघतायत. विषयी लोक श्रवणी येती ते बायकांकडेच पाहती, चोरटे चोरून जाती पादरक्षा. जी काही चप्पल बुट बाहेर ठेवलेली आहेत ती पोरं तिथं टपून बसलेली आहेत. ती माणसं, याचं लक्ष कुठे आहे? हा बेटा श्रवणाला आलाय पण उठतोय का? मध्येच उठला तर पंचायत होईल. अरे याचं सगळं लक्ष त्या टेंटकडे, त्या बायकांकडे. हा काही उठत नाही आता सभा संपेपर्यंत. ते जातात आणि याची चप्पल बूट घेऊन निघून जातात. शृंगारिक ऐकता काही समाधान होणार नाही. हे तू विचारून पाही, खरे की खोटे? कुणाला विचारायचं? आपल्या मनाला विचारलं पाहिजे. लोक अन्य परीक्षा जाणती परी अंतर परीक्षा नेणती. मी आज कधी डोकावून पाहतच नाही. सगळी दृष्टी माझी बाहेर आहे. कुठं काय चाललंय, कुठं काय चाललंय, कुठं काय चाललंय, आत काय चाललंय हे कधी बघणार? शृंगारिक श्रवण करावे तेथके तेथे साधके काय घ्यावे. सीधे समाधानापासून चवावे रसवृत्ती लोधलिया श्रीराम. जे समाधान अद्वैत ग्रंथ श्रवणातून मिळेल ते समाधान आपल्यापासून दूर जातं. विषयांचं सेवन करणं, शृंगारिक विषय ऐकणं. समर्थांनी दासबोधामध्ये किती वेळा अहो, मी एका ठिकाणी भागवत कथेला गेलो आणि भागवत कथा चालू असताना तिथे जे श्रीकृष्ण भगवानांचे विवाह आहेत तेव्हा त्या एका विवाहाच्या दिवशी एका जोडप्याचं लग्न लागलं आणि ती सगळी तयारी करून ते आले ना, बँड वगैरे सगळं आला. कथा 1.5 तास चालायची. त्यामध्ये मध्ये एकदा इंटरव्हल व्हायची, मध्येच काही गाणे असायचे आणि त्याच्यामध्ये अर्धा तास ते लग्न गेलं. मी विचारलं, म्हणलं अहो हे कसलं लग्न? खरोखर त्यांनी मंगळसूत्र घातलं, तिथे ते हार घातले, सगळं केलं, बँडवाले आले. तर मला त्या आयोजकांपैकी एकाने सांगितलं, म्हणले आठवड्यात झालाय त्यांचं लग्न झालंय, आज आपण इथं कथेमध्ये पण लग्न लावलं. ते लग्न काय खोटं होतं का? काय हौस आहे लोकांना. भागवत कथेमध्ये आपलं लग्न लावायची, गुरुजींनाही ते चालतंय, लोकांनाही बसलेलं चालतंय. कुठे चाललो आहोत आपण? समर्थांच्या या दासबोधातल्या ओव्या त्यांना वाचायला दिल्या पाहिजेत असं वाटतंय मला. टवाळा वडे विनोद, उन्मत्तास नाना छंद, तामसास अप्रमाद, गोड वाटे श्रीराम. वेगवेगळ्या प्रकारचे श्रोते आहेत. निंदा, टवाळी, विनोद, मस्करी ती लोकांना चालतीये. परी परत्र साधने विन म्हणून येते श्रवण, जेथे नाही आत्मज्ञान तया नाव कर्मणा श्रीराम. कर्मणा म्हणजे कर्मणूक. जिथं अनेक विषय चर्चिले जातात, परमार्थाच्या नावाखाली समर्थ सांगतायत हे परमार्थाच्या नावाखाली हे सगळं चाललेलं, त्याचा भांडाफोड करतायत समर्थ. शृंगारिक बोलणं चालू आहे, विषयांचं बोलणं चालू आहे, स्त्रियांच्या अवयवांचं वर्णन चालू आहे. अशा ठिकाणी समर्थ म्हणतात की तिथं कसलं आत्मज्ञान मिळणार आहे? ही सगळी काय आहे?
तया नाव कर्मणा म्हणजे करमणूक आहे, जस्ट पासिंग द टाइम, टाइमपास करणं चालू आहे. लावण्य स्त्रियांचे वर्णिता, विकारवादिजे तत्वता, धारिष्टापासून श्रोता, चळे तत्काळ श्रीराम. जे धारिष्ट त्याला मिळावं असं समर्थ म्हणतात. जेणे धारिष्ट चढे, जेणे परोपकार घडे, जेणे विषय वासना मोडे, तया नाव ग्रंथ. ग्रंथाची व्याख्या आहे. आणि श्रवण केल्याने समजा जर हे सगळंच तुटत असेल, धारिष्ट मोडत असेल, विषय वासना वाढीला लागत असेल, कशासाठी हे श्रवण करायचं आहे? जन्म मृत्यूची यातना परमदुःख भोगवेना, म्हणून शरण रिघावे सज्जना, सार्थक करावया श्रीराम. तेथेही शृंगारिकाचे अर्थपोटी, का वाद विषयी कपाळकुटी, जैसी दिव्यांबरासी बोरांटी, वरवडून घ्या गोवी श्रीराम. काय म्हणतायत समर्थ? जन्म मृत्यूची यातना परम दुःख भोगवेना, म्हणून शरण निघावे सज्जना, सार्थक करावया. श्रवण कशाचं करावं? अद्वैत ग्रंथाचं करावं. सहवास कुणाचा मिळावा? कुणाला शरण जावं? संतांना शरण जावं. त्यांच्या सहवासामध्ये कुठलीही विषय वासना आपल्या अंतःकरणात प्रदीप्त होऊ शकत नाही. काय कारण आहे? म्हणे दास सायास त्याचे करावे, जनी जाणता पाय त्याचे धरावे. गुरु अंजने वीण आकळेना, जुने ठेवणे मीपणे ते कळेना. हरिभक्त विरक्त विज्ञान राशी, जेने मानसे स्थापले निश्चयासी. तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे, तया भाषणे नष्ट संदेह मोडे. अशा साधू संतांच्या सहवासात जर राहिलो, हरिभक्त विरक्त विज्ञान राशी, जेने मानसी स्थापिले निश्चयासी, निश्चय दृढ निश्चयो झाला. अशा महानुभावाच्या स्पर्शाने, अशा महानुभावाच्या दर्शनाने, अशा महानुभावाच्या वक्तृत्वाने मनातले सगळे नष्ट संदेह मिटतात. काय शब्द लावलाय समर्थांनी? तया भाषणे नष्ट संदेह मोडे. संदेह जो मिथ्या आहे, चुकीचा आहे, तो मोडून निघतो. म्हणून संतांना शरण जायला पाहिजे. नवे पिंड ज्ञाने, नवे तान माने, समाधान काही नवे तान माने. नवे योग यागे, नवे भोग त्यागे, समाधान ते सज्जनाचे नियोगे. कुठं मिळेल समाधान? कुठं मिळेल मला आत्मज्ञान? संतांच्या सहवासात मिळेल. नवे पिंड ज्ञाने, शरीराचा अभ्यास करून काही मिळणार नाही. नवे तत्वज्ञाने, अनेक तत्वज्ञान आकळून त्याचा अर्क काढून पिऊन टाकला, काही उपयोग होणार नाही. समाधान काही नवे तान माने, तानाला अनेक शास्त्रांचा ग्रंथांचा अभ्यास करा, नाही मिळणार समाधान. नवे योग यागे, नवे भोग त्यागे. योग याग काही केलं तरी समाधान मिळणार नाही. अनेक भोगांचा त्याग केला तरी समाधान मिळणार नाही. समाधान ते सज्जनाचे नियोगे. म्हणून समर्थ म्हणतात, म्हणून शरण रिघावे सज्जना, सार्थक करावया. या जन्माचं जर सार्थक करायचं असेल तर संतांना शरण गेलं पाहिजे. आता ह्या परमार्थाच्या नावाखाली शृंगारिक वर्णन चालू आहे, मग तिथं भांडणच होणार. तू माझ्या बायकोकडे का बघितलं? तो म्हणणार तू माझ्या मुलीकडे का बघितलं? तू तिला खुणवलं का? एक भानगड आहे का? काय वर्णन केलेले समर्थांना आपला शिष्य समुदाय कसा घडवायचा आहे. आणि अत्यंतिक सुरुवातीचा काळ आहे हो समर्थांचा, साधना काळात सांगितलेला हा ग्रंथ आहे. तेथेही शृंगारिकाचे अर्थपोटी, का वादविषयी कपाळकुटी, भांडणच होत आहेत, हाणामाऱ्या होत आहेत. जैसी दिव्यांबरासी बोरांटी, वरवडून गोवी. काय अर्थ याचा? एक संदर्भ दिलाय. अंगावर भरजरी वस्त्र घातलेली आहेत
आणि काटे बोराटे असलेल्या झाडांमधून आपण चाललेलो आहोत. चाललेलो नाही, धावत पळत निघालो. काय होईल त्या वस्त्रांचं? फाटून जातील वस्त्र ती. तसं आमचं जीवन आहे. दिव्यांबर म्हणजे हा पितांबर आम्हाला हेच धन दिलेलं आहे, मुद्दल दिलंय भगवंतानी. ती शांत चित्तानी कुठे जायचंय हे आमच्या हातात आहे, कसं जायचं हे आमच्या हातात आहे, किती दिवस तिथं रमायचं हे आमच्या हातात आहे. पण आम्ही ते करत नाही. जानामि धर्मम नचमे प्रवृत्ती, जानामि अधर्मम नचमे निवृत्ती. जैसी दिव्यांबरासी बोरांटी वरवडून गोवी, अंगावरची वस्त्र जशी फाटून निघतील, त्याची चिंधड्या होतील. कारण बोरांटीमधून आपण गेलेलो आहोत, काट्या कुपाट्यातून आपण गेलेलो आहोत, अनेक झाडांच्या फांद्यांमधून आपण गेलेलो आहोत. ती वस्त्र चांगलं राहणार नाही, त्यावर डाग पडतील, खोसरे निघतील, त्याची लक्तरं निघतील. तैसा परमार्थ पोटासी आला, उपाय तोची तो अपाय झाला. तैसे तया साधकाला रसवृत्तीने केले. एकच रस सेवन केला पाहिजे, तो म्हणजे भक्तिरस, भगवंताची भक्ती. समर्थांच्या समग्र वाङ्मया 40-45 हजार ओव्यांमध्ये एकही ओवी अशी नाहीये की जिथं स्त्रीचं लावण्य वर्णन केलंय किंवा स्त्रीला अपमानास्पद भाषा वापरली आहे. एक शब्द तुम्हाला सापडणार नाहीये. 350 वर्षापूर्वी असं व्यक्तिमत्व आपल्याला शोधावं लागेल. सापडतं का नाही मला माहिती नाही. तैसा परमार्थ पोटासी आला, उपाय तोची अपाय केला, अपाय झाला. तैसे तया साधकाला रसवृत्तीने केले. मी घळीमध्ये होतो 1 महिना व्यवस्थापक म्हणून, काही वर्ष मी तिथं जात राहिलो. आणि एकदा खाली जी गावं आहेत, कुंभे शिवतर, आंबे शिवतर, कसबे शिवतर, तर त्या काळामध्ये फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये सप्ताह चालू असतो, कीर्तन आलेली असतात. आणि एक मुलगा कीर्तनकार होता. मला अक्षरशः असं वाटलं की तिथून उठावं. कीर्तनाच्या नावाखाली नुसते विनोद, आणि तेही लंपट, काही त्याला अर्थ नाही, पांचट विनोद. आणि लोक हसताय. मी त्यांना, तिथल्या आजूबाजूच्या लोकांना विचारलं, म्हणलं हे यांना कुणी बोलावलं? ते म्हणले 3 वर्ष झालं बोलावतोय आम्ही. कपाळावर हात मारून घेतला. काय लोकांची आवड आहे. लोक 3 वर्ष झालं त्यांना बोलवत आहेत. मुलगा आहे, 30 वर्ष, 25-30 वर्ष सुद्धा नसेल हो वय. असे विनोद करत होता. काय आख्यान लावलंय, काय कीर्तन चालू आहे. आणि लोक दाद देत आहेत, टाळ्या वाजवत आहेत. संध्याकाळी त्या कुठल्या तरी चॅनलवर अशी कीर्तन असतात. एक महाराज आहेत, काही सांगतात, विनोद करतात ना, असा हात करतात. समोर बसलेल्या प्रेक्षकाला काय वाटत असेल. पण त्यांचा TRP काय. आमचे मित्र त्यांचं एक कीर्तन ठेवण्यासाठी गेले होते. त्यांची बिदागी परवडली नाही म्हणून परत आले. वस्तुस्थिती आहे, खोटं नाही बोलत मी या व्यासपीठावर बसून. मोले कीर्तन करू नये असं आमच्या बापांनी सांगितलंय आम्हाला. आणि इकडे बिदागी पटली नाही म्हणून ते कीर्तनाला आले नाहीत. त्यांना जास्त अपेक्षा होती. वडगाव मावळला कीर्तन ठेवायचं होतं. जागेचं नावही तुम्हाला सांगतो. आमचे मित्र तिथे गेले होते त्यांना बोलवण्यासाठी. त्यांचा आकडा बघितला. हे म्हणाले आमच्या त्यांनी एवढं नाही देणं होणार. परत आले. पुढे समर्थ म्हणतात, आता तुझा प्रश्न जे क्षुद्रे दिसती. आता मूळ मुद्द्यावर समर्थ आलेले आहेत. या समासाच्या सुरुवातीला शिष्याने विचारलं होतं की मला एक प्रश्न आहे माझ्या मनामध्ये, विचारू का मी तुम्हाला. समर्थ म्हणाले, अरे तू विचार की, तुला विचारायला काय अडचण आहे.
शिष्य म्हणाला होता संत स्तवन या समासाच्या सुरुवातीला, स्वामी बोलले ती बरवे, परी मज एका आठवले स्वभावे, ते मज वाटते बोलावे, परी आज्ञा स्वामीची पाहिजे श्रीराम. समर्थांनी लगेच उत्तर दिला, अरे शिष्या आशंका उद्भवली, ते अगत्य पाहिजे पुसली, हे आम्ही आज्ञा दिधली, पहिलेची तुझ श्रीराम. तुला तर मी सुरुवातीला सांगितलंय, तुझ्या मनात आलेला कुठलाही प्रश्न तू मला विचारू शकतोस. काही मनात तू माझ्याबद्दल काही विषय करू नको आणि तुला जे वाटतंय ते तू मला विचार. तेव्हा शिष्य म्हणाला होता, स्वामीची आज्ञाप्रमाण परी माझा ठाई मूर्खपणा, आज्ञेप्रमाणे विज्ञापन करीन चरणांपुढे श्रीराम. मी माझा प्रश्न तुमच्या समोर मांडतो. स्वामी मज कारणे बोलती, आता तुम्ही म्हणलात म्हणून स्वामी मज कारणे बोलती, परी येथे संतांची क्षुद्रे दिसती, इतुकीच आशंका होती, ते बोलिलो स्वामी श्रीराम. मला प्रवचन ऐकायला बसलं, निरूपण ऐकायला बसलं की तो जो वक्ता आहे, तो जो प्रवचनकार आहे, तो जो कीर्तनकार आहे, त्याची दुर्गुण दिसायला लागतात. ही माझ्या मनातली आशंका आहे. एवढा सगळा समाज सांगून झाला, 53 ओव्या समर्थांनी सांगितल्या आणि आता 54व्या ओवीला समर्थ म्हणतात, आता तुझा प्रश्न जे क्षुद्रे दिसती, तरी क्षुद्रे आभासी झोंबोनी पडती, आभास निराभास दोहीचा अंती, क्षुद्राशी ठावची नाही श्रीराम. क्षुद्रे ऐकता दुश्चित मन, तेथे कैचे समाधान, प्रतिष्ठा वैभव आणि मान, तेथेची वृत्ती गुंतली श्रीराम. सकळ सृष्टीची सोसणी, कासया करावी बैसोनी, परी हे इतुके तुझ लागुनी, बोलणे घडले श्रीराम. समर्थ म्हणतात, अरे बाळा तुला खरं सांगू का, तू ज्या वक्त्याच्या समोर बसलास, वक्ता त्या व्यासपीठावर बसलेला आहे, तो प्रवचनकार आहे, निरूपणकार आहे, तो कीर्तनकार आहे, त्याच्या श्रवणासाठी तू एकदा बसल्यानंतर त्याच्याबद्दल तुझ्या मनामध्ये कुठलाही दुजा भाव, उणेपणाचा भाव, न्यूनपूर्ण भाव येता कामा नये. कारण का, अहो अशा माणसाच्या सभेला लोक ओळतात, सभेला लोक बसतात, याचाच अर्थ आहे की त्याला काहीतरी त्याची साधना फळाच्या दृष्टीनं निघाली आहे. लोक आपणावरी ओळावे, समर्थ म्हणतात, ही ईश्वरी प्रचिती आहे, एक सिद्धी आहे. टप्प्याटप्प्याने पुढे जाईल, तो साधनेपर्यंत जाईलही किंवा मध्येच घरंगळेल, तो भाग सोडून द्या, तो आपला विषय नाहीये. समर्थ म्हणतात, अशा वक्त्याच्या, अशा निरूपणकाराच्या, अशा कीर्तनकाराच्या प्रवचनाला जाऊन बसल्यानंतर, कीर्तनाला जाऊन बसल्यानंतर आपण त्या प्रवचनकाराचं, वक्त्याचं, निरूपणकाराचं वैगुण्य आपल्या मनामध्ये येता कामा नये. काय घेणं देणं त्याच्याशी? त्यांनी जे सांगितलं ते आपण ऐकावं आणि जे मनाला नाही पटलं ते सोडून द्यावं. पण त्यांचे गुणदोष काढणं हे चुकीचं आहे. आता तुझा प्रश्न जे क्षुद्रे दिसती, तरी क्षुद्रे आभासी झोंबून पडती, तो सगळा आभास आहे. आभास निराभास जोहीचा अंती, क्षुद्राशी ठावची नाही. तो तर त्याच्या पलीकडे आहे. तुझी दृष्टी चुकीची आहे, तू चष्मा चुकीचा घातलास. आम्ही वेटरनरी कॉलेजला होतो तेव्हा आमच्या मनामध्ये आम्ही त्याच्यावर फार मोठा विनोद करायचो तेव्हा, की सगळ्या जनावरांना हिरवे चष्मे घालून टाकले पाहिजे. म्हणजे काय दिसेल, उन्हाळ्यामध्ये त्यांना कडवा सुद्धा हिरवा दिसेल आणि मग ते खाऊन टाकतील सगळं. अशी आमची दूधखुळी भावना. विनोद आहे हा. तसं या ठिकाणी समर्थ म्हणतात की तू लोकांचं वैगुण्य पाहणं हाच तुझी दृष्टी आहे, त्यामुळे तुला ते वाईटच दिसणार. क्षुद्रे ऐकता दुश्चित मन, तेथे कैचे समाधान. आणि जर तुझं मन दुश्चित्त झालं
समर्थांनी या समासामध्ये आणि आत्मारामामध्ये सुद्धा काय मागितलंय शिष्याला? तुझी एकाग्रता मला दे. मी जे तुला सांगतोय ते तू एकाग्र होऊन ऐक. दुश्चितपणा सोड. आता जर दुश्चितपण घेऊन जर तू श्रवणाला बसला, कसलं डोंबल्याचं समाधान मिळणार आहे तुला? प्रतिष्ठा वैभव आणि मान तेथेची वृत्ती गुंतली श्रीराम. त्या वक्त्याची प्रतिष्ठा. कोणत्या गाडीने ते आले? कशाला गाडी वापरता? एसी गाडी आहे, त्यांना साधी गाडी चालत नाही का? तुम्हाला काय घेणं देणं त्याच्याशी? तुम्हाला कुठे द्यावं लागतंय? त्या गाडीचं भाडं मागितलंय? समर्थ म्हणतात त्याच्याशी त्याचं आपलं काही घेणं का? आपल्याला ऐकायचंय, बाकीच्या गोष्टीमध्ये लक्ष घालू नये. आपली दृष्टी साफ ठेवावी. अजूनही आपलं मन त्या वक्त्याची प्रतिष्ठा म्हणजे काय? माझ्या अंतःकरणातली प्रतिष्ठा, मान सन्मानाच्या भावना गेलेल्या नाहीये, म्हणून मी त्याच मापाने इतरांकडे पाहतो. असं आहे ते. जेव्हा मलाच वैगुण्य काही दिसणार नाही, तेव्हा मी इतरांचं वैगुण्य पाहणार नाही. माझ्या अंतःकरणातच तो भाव नाहीये, मला इतरांचं काही दिसणारच नाही. समर्थ म्हणतात फुकाचे मुखी बोलता काय वेचे, दिसेंदिस अभ्यंतरी गर्वसाचे, क्रिये वीण वाचाळता व्यर्थ आहे, विचारे तुझा तूची शोधून पाहे. तुला इतरांची अशी त्या वक्त्याचं त्या प्रवचनकाराचं काही देणं घेणं नाही. तुझा तू शोधून पहा. गोल साईट अंतर्मुख हो, आत्मपरीक्षण कर. फुकाचे मुखी बोलता काय वेचे. फुकट बोलायला काय जाते तुला? ती किती महालात राहतात, अंगावर वस्त्र बघा त्यांच्या, काय घेणं देणं? दिसेंदिस अभ्यंतरी गर्वसाचे. आणि असं बोलण्यामुळे वरचेवर हा अहंकार वाढत जातो. लोकांचं उणं बघण्याची दृष्टी अजून तेज होते. क्रियेवीन वाचाळता व्यर्थ आहे. श्रवणात काय सांगितलं, तू काय वागतो, असं का वागतो तू? विचारे तुझा तूची शोधून पाहे. विचार कर. सकळ सृष्टीची शोषणी कासया करावी बैसोनी, परी हे इतुके तुझ लागणी होणे घडले. बेटा मी तुला म्हणून हे सगळं सांगतोय रे. आता इथे श्रवणाला बसल्यानंतर जगामध्ये काय चाललंय काय घेणं ते नाही. तुम्हाला मी सांगतो, मी शिवथर घळीमध्ये असतो ना 1 महिना, मी कंडक्टर ड्रायव्हर रात्री येतात बसनी, कल्याण बस येते मुंबईवरनं. ते कंडक्टर ड्रायव्हर वर्तमानपत्र घेऊन येतात. ते मुक्कामाला असतात. सगळे लोक ते वर्तमानपत्र वाचत बसतात. मी 1 महिना त्या वर्तमानपत्राला हात देखील लावत नाही. काय घेणं देणं आहे? आपण आलोय कशासाठी? समर्थांची सेवा करण्यासाठी. मग तिकडे राजकारणामध्ये काही का होईना, कुठे ऍक्सिडेंट होईना, कुणी मरेना, कुणी जगेना, काय घेणं देणं आहे? ज्या कामासाठी आलो ते काम तर नीट केलं पाहिजे. विचारे तुझा तूची शोधून पाहे. कशासाठी आला इथं? वर्तमानपत्र वाचायचं होतं तर मग घरीच बस ना. 25-30 चॅनलवरच्या सगळ्या न्यूज बघत बस. इथं कशाला आला घळीमध्ये? समर्थ म्हणतात आपल्याला बाकीचं काही घेणं देणं नाहीये. आपलं विहित कर्म आपण केलं पाहिजे. समर्थ या समासाच्या शेवटी म्हणतात, इथे श्री रामी रामदास हाका मारितो उदास, विवेकी असती तेही त्रास, सहसा मानू नये श्रीराम. मी खूप ओरडून सांगतोय, हाका मारितो उदास. मी खूप जोरजोरात बोलतो, पुन्हा बोलतो, मी हार्श बोलतो. त्याचा तुला त्रासही होत असेल बरं, पण मनात आणू नको. मला तुझी तळमळ आहे रे. तुझी पारमार्थिक वाटचाल चांगली व्हावी, तुला परब्रह्म स्वरूपाचं ज्ञान व्हावं, तुझ्या निज स्वरूपाची तुला प्रचिती यावी, म्हणून मी बोलतो. म्हणून तू त्रास मानू नकोस हा, अशी विनंती समर्थ या समासाच्या शेवटी आपल्या शिष्यांना करतायत. मनावीट मानू नको बोलण्याचा. मनाच्या श्लोकामध्ये समर्थांनी सांगितलंय ना, मी तुला बोलेन, मी तुला सांगेन, मी वारंवार तुला सांगेन. तुला पटत नसलं तरी सांगेन, कारण तुझा कळवळा आहे मला. मनावीट मानू नको बोलण्याचा, पुढे मागुता राम जोडेल कैचा.
सुखाची घडी लोटता सुख आहे, पुढे सर्व जाईल काही न राहे. आत्ताची जर वेळ गेली तर ती गेली, पुन्हा आयुष्यात ही वेळ येणार नाही. आजची तारीख, आजची वेळ आयुष्यात येईल का पुन्हा? शक्य नाही. म्हणून घडीने घडी काळ सार्थक केला पाहिजे. हा जन्म मिळालेला आहे तो आपण सार्थक केला पाहिजे. नित्य श्रवण असलं पाहिजे. आम्ही नियम केला पाहिजे. रोज मी एक समास वाचीन, 5 मानाचे श्लोक वाचीन, उपासना करीन. संध्याकाळच्या वेळी गणपती स्तोत्र, रामरक्षा, भीमरूपी. जर वेळ मिळाला विष्णू सहस्रनाम म्हणीन, एक जपाची माळ ओढीन. का नाही जमणार? आपण ठरवलं तर नक्की होऊ शकतं. आधी ते केलेची करावे, नुसतं बोलून नाही काही उपयोग. अशी धारणा, असा दृढ निश्चय आपल्याही अंतःकरणामध्ये तो दृढ भावनेने बसावा, अशी रामाकडे प्रार्थना करूया. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला वंदन करतो. उद्या आपण मी पण काढण्यासाठी, मी पण विरहित जी साधना आहे, 7वा दशक नवीन दासबोधामध्ये सांगितला. समर्थांनी या ठिकाणी 13वा समास सांगितला, मी पण निरसना. तो समास आपण उद्या पाहूया. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.